हॅलो. हॅलो. हा बोला. मुकेश मंडलिक बोलतो बाजूला. बोला मुकेशराव. तुम्ही जी बातमी टाकली आहे ती कोणी दिली तुम्हाला बातमी टाकायला? बातमी टाकायला हे नाही दिली. काय नाव त्याचं? ते आपले बालविवाहवाले, ह्युमन कोण राईट वाले. बालविवाहवाले? ह्युमन राईट कोण? वाले मला नाव सांगा ना त्यांचं. नाव सांगा ना त्याचं. त्यांचं नाव सांगा मला. त्यांचं नाव सांगू का तुम्हाला? हो, नाव सांगा ना मला त्यांचं. आमचं काही कुठल्या विषयी काही नाही. आम्ही सगळ्या गोष्टी स्टॉप केल्या. तुम्ही लोकांनी काय मीडियावर केलं चर्चेत त्या? तिथं कुठल्या प्रकारचं तुम्हाला काही त्याच्यात आढळलं का? मी प्रशासनासंगती बोललो, मी सगळ्या कामं केली त्यांच्याशी बोलून, मी सगळ्या गोष्टी थांबवल्या. तुम्ही आम्हाला न विचारता तुम्ही बाटली का टाकली ती? तुम्ही आपल्यापर्यंत आमच्या तिथं गेलते का? आपल्यापर्यंत तुम्ही माहिती आली ना. मला ऐका, ऐक मला ना. एक मिनिट. माहिती जी दिली तुम्हाला बरोबर आहे. मला त्या माणसाचं नाव सांगा तुम्ही आता. मी तुम्हाला मला पण कायदे माहिती आहेत. मी कायदेशीर काय कारवाई करतील ती करील तुमच्यावर पण. करून टाका बिनधास्त मध्ये कायदेशीर कारवाई पण करून मला टाका. फक्त तुम्ही ते माणसाचं नाव सांगा. कोणतं बालविवाह कुठं झाला बालविवाह? तुमचा बालविवाह चालू होता, बालविवाह करण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि त्या अनुषंगाने ना तिथल्या लोकांनी कोणत्या आम्हाला माहिती अनुषंगाने? दिली. कोणत्या लोकांनी? मला त्या माणसाचं नाव द्या तुम्ही. डिपार्टमेंट आहे, लोक बसलेत वरती, काम करणारे अधिकारी आहेत. ते काय करायचे ते बघतील. तुम्ही लोक कोण आम्हाला सांगणार आहे? तू कोण सांगणार मला? कोण? मग तुम्ही बातमी टाकली का? पुढची गोष्ट सांगणार तू कोण? टाकली का बातमी आमची तुम्ही? बातमी काय टाकली म्हणजे काय तुम्हाला काय आम्हाला दम देऊ राहिला काय तू? दम नाही देऊ राहिलो मी, तुला सांगू राहिलो मी. मागच्या वेळेस पण ती वाटवायची बातमी टाकून दिली काय? बोलायची पद्धत थोडी वेगळीच उडाली तुझी. वेगळी नाही, मी सर करतोय सर तुम्हाला. नाही सर वेगळी नाही, करते मी. वेगळी पद्धत वेगळी नाही करते मी बोलण्याची. पद्धत. बातमीत का टाकली, हे काय टाकली म्हणजे बरोबर आहे ना, तू आमचा कोण फॅमिली सांगणार? विषय आहे तो. फॅमिली विषय आहे तो. फॅमिली फॅमिली विषय विषय तुम्ही आमच्या जगापुढे का मानला? फॅमिली विषय मानला मानला म्हणजे काय त्याच्यात ना? तुझं नाव आहे का तुझ्या बातमीमध्ये? तुझं नाव आहे का? कोणाचं नाव आहे? तुम्ही बरोबर म्हटलं. मग तुझं नाव आहे का? कोणाचं नाव आहे त्याच्या बातमी? तुझं नाव आहे का? तुझ्या घरचं मला नाव आहे तुम्हाला का? फक्त मला एक सांगा तुम्ही, ती बातमी तुम्हाला टाकायला कोण लावली मला तेवढं अरे सांगा. मला एवढं सांग ना. तुला कळतं तू कोणा संग बोल राहिला, काय बोल राहिला? मला सगळं माहिती आहे. मला मग? सगळं माहिती. मी कुणा सांगती बोलतो काय मग बोलतो. तेच ना. तुझं नाव आहे का? तो होणाऱ्या त्या मुलीचं नाव आहे का? त्या मुलाचं नाव आहे? हा. कोणाचं नाव आहे त्याच्यामध्ये? तुला एवढी झळका लागली? तू बालविवाह करायला प्रोत्साहन देतो का तू? कोण प्रोत्साहन देते? आम्ही मग? थांबवलंय ते आम्हाला माहिती नव्हतं ऍक्च्युली, म्हणून ती गोष्ट थांबवली आम्ही सगळी. म्हणजे तुम्ही बालविवाह करीतच होते ना तुम्ही? करीत माहित नाही, नव्हतं आम्ही म्हणजे एवढे बाळवट नाही, आम्हाला तेवढी अक्कल नाहीये. एखाद्या मुलीचं एखाद्या मुलीचं आम्हाला समजत तुम्ही नाही ना काय? ते काय म्हणते वयाची शहानिशा करता लग्न करता का? लग्न म्हणजे काय? स्टॉप केले सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस माहिती झालं ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी थांबवल्या. नाही माहिती झालं. आमचा वैयक्तिक फॅमिली विषय होता तो आमचा. वैयक्तिक तुझ्या नावाचं बातमी येणार आता 10 मिनिटात. नावासहित बातमी येणार वैयक्तिक. काय ना वरतून तू बालवान रेकॉर्डिंग सहित बातमी येणार. ठीक आहे. वैयक्तिक फॅमिली विषय होता. वैयक्तिक फॅमिली तुला बालविवाह करायची परवानगी कोण दिली? बालविवाह कोणी केला? कुठं बालविवाह झाला? तू आत्ता म्हणला नाही का? काय नाही काय मला आत्ता कळालं म्हणजे आमची बातमी तेव्हा तुला कळतं का? आमची बातमी वरतून तू म्हणतो का? तू नाव द्या आम्हाला, त्या नाव दे त्याचं. काय नाव द्या त्याचं? ज्यांनी तुम्हाला बातमी द्यायला लावली तू आम्हाला कोण विचारणारा? मला हे सांगा अगोदर. कोण विचारणं म्हणजे? म्हणजे तू वैयक्तिक माझ्या फॅमिलीचा विषय असला तर काय करू मी त्याला? फॅमिलीचा विषय असतो मी काय करू? तू बालविवाह करशील तू तिथं त्या मुलीसोबत बालविवाह करायला तू प्रोत्साहित करतो. प्रोत्साहित करणाऱ्याला काय शिक्षा तुला माहितीये का? मला सगळं माहिती आहे. आम्ही कोणाला प्रोत्साहित केलं? आम्ही ते होतो ते विषय बंद करून टाकला तिथं. आता मला कळालं. तू आता काय म्हणला का? मला आता कळालं का त्या मुलीचं वय कमी आहे म्हणजे का तुम्ही शहानिशा करता, विवाह करता का?